Hello friends, welcome back to my Monica Homestead YouTube channel. 60 days इंग्लिश ग्रामर कोर्स बिलकुल 0% इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर. आज डे 12 हा आलेला आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण वर्ब समजून घेऊया. वर्ब हा जास्त सोपाही नाही आणि जास्त कठीणसुद्धा नाही. आपण जर ते इझी पद्धतीमध्ये समजून घेऊ आणि त्याची रोज प्रॅक्टिस करू तर ते आपल्याला लवकर समजेल आणि आपल्याला सेंटेन्सेस बनवायला जास्त कठीण जाणार नाही. तर बघा, वर्ब इज अ वर्ड दॅट डोनेट्स अन ॲक्शन. जो शब्द कोणती क्रिया घडली आणि कुणाद्वारे घडली याबद्दल माहिती देतो त्यास क्रियापद म्हणजेच वर्ब असे म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, कोणतं सेंटेन्स दिलेलं आहे. आय राईट अ लेटर. आय म्हणजे एस म्हणजे सब्जेक्ट. राईट म्हणजे राईट हे लिहिण्याची क्रिया आहे म्हणजेच ते वर्ब आहे. अ लेटर म्हणजे ती ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्टला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एस लिहितो, वर्बला आपण व्ही लिहितो आणि ऑब्जेक्टला आपण ओ लिहितो. आपण जेव्हा फॉर्म्युले वगैरे सांगतो तर डायरेक्ट सब्जेक्ट प्लस वर्ब असं नाही, तर आपण एस व्ही ओ याचा वापर करतो. काइंड्स ऑफ वर्ब. पहिलं ट्रान्झिटिव्ह, दुसरं इनट्रान्झिटिव्ह, तिसरं फायनाईट वर्ब, चौथं नॉन फायनाईट, पाचवं रेग्युलर वर्ब अँड इरेग्युलर वर्ब, सिक्स्थ प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब अँड सेवन्थ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. पूर्ण 7 प्रकार हे वर्बचे आहे आणि याला आपण इझी वेमध्ये आपण आता या चॅनलवर शिकणार आहोत. चला तर मग आपण पहिला बघूया ट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजेच बघा, ज्या वर्बनंतर ऑब्जेक्ट येतो त्यास ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. म्हणजे वर्ब नंतर ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब टेक्स अँड ऑब्जेक्ट. रूल बघा, एस प्लस व्ही प्लस ओ. जसं आपण आधी सेंटेन्स पाहिलं, आय राईट अ लेटर, तसंच एस प्लस व्ही प्लस ओ. इथे एक्झाम्पल बघा काय आहे. द बॉय रीड्स द लेटर. दे प्ले क्रिकेट. द चिल्ड्रन आर सिंगिंग सॉन्ग. एस प्लस व्ही प्लस ओ. ओके. इनट्रान्झिटिव्ह वर्ब बघा, ज्या वर्बनंतर ऑब्जेक्ट नसतो त्यास इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब टेक्स नो ऑब्जेक्ट. रूल बघा, एस प्लस व्ही म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब त्या सेंटेन्समध्ये असतं. एक्झाम्पल, अमित रीड्स, शी मेक्स, ही इज सिंगिंग. ओके. आता नोट बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब कॅन बी चेंज फ्रॉम ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस. फक्त ट्रान्झिटिव्ह वर्बचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. तसं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये एस प्लस व्ही प्लस ओ असतो, तसं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ते चेंज होतं. ते आपण पुढे बघणार आहोत. फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब. ओके. तर तिसरा हा फायनाईट वर्ब आहे आणि चौथा हा नॉन फायनाईट वर्ब आहे. तर फायनाईटिव्ह वर्ब म्हणजेच काय. फायनाईट वर्ब टेक्स अ सब्जेक्ट. फायनाईट वर्बच्या आधी सब्जेक्ट असतो. म्हणजेच एक्झाम्पल, आय रीड. रीडच्या आधी सब्जेक्ट आहे. शी रीडच्या आधी सब्जेक्ट आहे. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय. नॉन फायनाईट वर्ब टेक्स नो स्पेशली सब्जेक्ट. नॉन फायनाईट वर्ब सोबत सब्जेक्ट नसतो. शी लाईक्स रीडिंग. आय वॉन्ट टू रीड. दे वॉन्ट टू सी. ओके. सब्जेक्ट नंतर वर्ब नसतो, सब्जेक्ट सोबत नसतो. आता नेक्स्ट त्याचंच रूल बघा, नोट बघा. नॉन फायनाईट वर्ब आर यूज ॲज गेराउंड म्हणजेच व्ही प्लस आय एन जी, इन्फिनेटिव्ह, टू प्लस व्ही वन, प्रेझेंट पार्टिसिपल एक्सेट्रा. व्ही वन प्लस आय एन जी असेल तर त्यास गेराउंड म्हणतात आणि टू प्लस व्ही असेल तर त्यास इन्फिनेटिव्ह म्हणतात. हे व्ही वन व्ही टूचे असे प्रकार आहेत. जर वाक्यात ग्रेराउंड किंवा इन्फिनेटिव्ह आले तर त्यास नॉन फायनाईट वर्ब म्हणावे. ओके. एक्झाम्पल बघा. फर्स्ट, फूड प्रोव्हाइड्स द न्यूट्रिएंट्स टू बिल्ड अप अ गुड हेल्थ. सेकंड नोट बघा, परीक्षेत यूज इन्फिनाईट आले तर ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागले असेल अशा नॉन फायनाईट क्रियापदांचे आय एन जी प्रत्यय काढून त्या क्रियापदाच्या सुरुवातीस टू प्लस व्ही वन घ्यावे. जसं बघा, एक्झाम्पल, ही हॅज सक्सेड इन इंडक्टिंग पीपल टू बिलीव्ह. यूज इन्फिनेटिव्ह. ओके. इंडक्टिंग त्याचा ॲन्सर बघा, ही हॅज सक्सेस टू. इंडक्टिंग वर्ब आहे, त्याच्या आधी आपण टू लावलेला आहे. तर अशा प्रकारे वर्ब आपले 4 झालेले आहे. तर टेस्ट सिरीज तुम्हाला लवकरच या व्हिडिओच्या नंतर अपलोड होईलच.
तर अभ्यास चालू ठेवा, समर वेकेशनचा आनंद घ्या आणि सोबतच जे ग्रामर आहे त्याच्यावर पण फोकस करा, जेणेकरून तुम्हाला 12वीपर्यंत काहीच टेन्शन राहणार नाही. आणि हे सगळं लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. बाय फ्रेंड्स, सी यू लेटर.